मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना स्था वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। महायुती देवेंद्र फडणवीस सरकारने नमो शेतकरी योजना सन्मान निधी वर्गातील 92.26 लाख शेतकऱ्यांना कुटुंबात 8वा हप्ता देण्याची घोषणा केली आहे। पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा हप्त्याची रक्कम पोहोचली आहे। याबाबत महाराष्ट्रातील सहयोग कृती माहिती समोर आलेली आहे। बघा, महाराष्ट्रातील सरकारने 2023 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत्याखालील नमो शेतकरी योजना सन्मान निधी योजना सुरू केली। ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आर्थिक आधार योजना आहे। ही योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM किसान योजना आधारित आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मिळत असतात। या दोन योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण 12,000 रुपये मिळतात। या माध्यमातून केंद्र सरकारकडून 6,000 रुपये आणि महाराष्ट्र राज्य सरकारकडून 6,000 रुपये दिले जातात। यामुळे लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी ही योजना आर्थिक आधार ठरली आहे। गेल्या काही वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांना एक मोठा प्रश्न अडचणक आहे, तो म्हणजे 1 फेब्रुवारी 2011 नंतर जमा खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला का? कारण सध्या निर्णयामुळे अनेक नवीन जमीन रखले करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहिलेले आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना सन्मान निधी योजनेअंतर्गत 92,26,000 शेतकऱ्यांना लाभ मिळतो। त्यासाठी 1.93 हजार 2.72 कोटी रुपयाची निधी मंजूर करण्यात आल्या असल्याही त्यांनी सांगितले। त्यामुळे लवकर लाभार्थ्यांना 2,000 रुपये मिळत आहेत। राज्य सरकारने निधी वितरणाबाबत मोठी घोषणा केली असून 15 मार्च 2026 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे। धन्यवाद मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती। संपूर्ण माहिती नक्कीच तुम्हाला कळलेली असेल। चॅनलवर नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। अशाच बातम्या ऐकण्यासाठी धन्यवाद।